श्री शनिदेवा, सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती, जय जय श्री शनिदेवा। विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ कसा असावा, प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना आपल्याला स्वास्थ्य कसा लाभला पाहिजे, आनंद कसा मिळाला पाहिजे, पुढच्या पिढीचा कल्याणही झाला पाहिजे, अशा गोष्टी आपण शोधत असतो। हे शोधत असताना आपण साधना तर करतोच आणि विशेष तिथीला विशेष असं काहीतरी करत राहतो। अनेक सणवार असतात, राष्ट्रीय सण असतात, धार्मिक सण असतात, उत्सव असतात की त्याच्या पाठीमागे काहीतरी हेतू असतो। ईश्वराने निर्माण केलेलं, त्यांच्या वाणीतनं आलेलं साधू संतांनी लिहून ठेवलं आणि साधू संतांच्या आचरणाप्रमाणे आपण आचरण करण्याचा प्रयत्न करतो। याला धर्म म्हणायचं की ज्या धर्मामध्ये आपल्या पूर्वजांचं कल्याण झालं आहे, आपल्या पूर्वजांचं स्वास्थ्य व्यवस्थित राहिलं आहे आणि ज्या धर्मामुळे, ज्या कार्यामुळे तुम्हा आम्हाचं स्वास्थ्य आणि व्यवस्थित असतो आणि ज्या धर्मामध्ये ऊर्जा आहे की पुढच्या पिढीवर त्याचा प्रभाव पडेल, असं कार्य घडत असतं। असं कार्यामध्ये सतत आपण तत्पर राहतो, कार्य सतत करत राहतो। आपण मागच्या प्रवचनामध्ये पाहिलात की हा अधिक मास, ज्येष्ठ अधिक मास निर्माण कसा झाला, हा मल मास, हा धोंड्याचा महिना, ह्या महिना मल मास म्हणजे पुरुषोत्तम मास कसा निर्माण झाला हे पाहिलं आपण। गेल्या 2 प्रवचनामध्ये आपण तेच पाहतो। मागच्या प्रवचनामध्ये मेधावती नावाची मुलगी, मेधावती नावाचा एक ऋषीची कन्या, ती पुरुषोत्तम मासाची हेटाळणी केली, अवहेलना केली आणि त्याचे परिणाम काय भोगावे लागले आणि ती पुढच्या जन्मामध्ये जन्म घेऊन ती द्रुपद राजाच्या अग्नीमध्ये प्रकट होऊन आणि 5 पतीची 1 पत्नी झाली। हे दोष कसा लागतो हे आपण पाहिलं आणि आपल्या तितवाराप्रमाणे आपण विधिवत कार्य नाही केलं, त्याची हेटाळणी केली, अवहेलना केलं किंवा मनावर नाही घेतलं, आपण विलासी ऐश्वर्यामध्ये जर दडून गेलो, मिळालेल्या संपत्तीमध्ये, मिळालेल्या यवनामध्ये आणि मिळालेल्या सुख समृद्धीमध्ये आपण गुंतून गेल्यानंतरचे परिणाम काय होतात हे सुद्धा आपल्याला पाहिजे आहेत। ईश्वराने आपल्याकडे अधिक बुद्धी दिलेली, सर्व प्राण्यापेक्षा थोडंसं कदाचित किंचित
थोडंसं ज्ञान अधिक दिलं आहे आणि तो अधिक ज्ञानामध्ये आपण स्वयं निर्णय घेण्यासाठी तो ज्ञान दिलेला आहे. का तर मनुष्य प्राणी असा आहे की मनुष्य प्राण्यांनाच तो निर्णय घेता येतो, इतरांना कोणाही निर्णय घेता येत नाही. निर्णय क्षमता इतरांमध्ये नसते. इतर प्राणी असो, पशु असो, हिंस्र प्राणी असो, इतर मनुष्य प्राण्या व्यतिरिक्त जे प्राणी आहेत त्यांच्या कालमानानुसार नैसर्गिक क्रियेमध्ये ते दडलेले असतात. पण मनुष्य प्राणी असा आहे, ईश्वराने त्याला अधिक बुद्धी दिलेली आहे आणि अधिक जबाबदारी पण दिली. अधिक जबाबदारी विसरतो माणूस, अपेक्षा व्यक्त करतो आणि कर्तव्य विसरतो. म्हणून ईश्वराने परिपूर्ण असा जे काय राहून गेलेले दोष असतील, जे काय आपल्या शरीराला, मनाला, विचाराला, नजरेला, भावनेला जे दोष लागलेले आहेत, मग ते पूर्वजन्माचे असो या जन्माचे असो, ते सगळं धुवून काढण्यासाठी अधिक मासातील अधिक पुण्य करण्यासाठी सांगितलेले अधिकाशी अधिक पुण्य. अधिक मासामध्ये आपण अधिक पुण्य करण्यासाठी अधिक मास निर्माण झाला आणि अधिक मासाचे दायित्व हे महाविष्णूकडे सुद्धा नाही आहे. अधिक मासातलं दायित्व कुणाकडेही नाही, कुणीही ते पेलू शकणार नाही. ते ज्यांनी मोर पंख लावून बसलेला आहे, ज्यांनी पूर्ण वैराग्य आहे, हृदय निरागस आहे, ज्याची अवस्था बालावस्था, तारुण्यावस्था, सगळ्या अवस्थेतनं बालावस्था आहे, अशा गोलोकामध्ये बसलेला हा पुरुषोत्तम यांनी स्वीकारलं आणि त्याच्यात छोटंसं जरी पुण्य केलं तर अधिकाशी अधिक पुण्य प्राप्त करून देणारा हा मास. मग पांडवांना सुद्धा हा सुटला नाही. पांडव वनवासात होते. वनवासात असताना 14 वर्ष वनवास केला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांच्या लक्षातच येणं काय करावं. तेव्हा विष्णूने श्रीकृष्णाने पांडवांना सांगितलं की अधिक मासाचं महात्म्य काय आणि अधिक मास जेव्हा तुम्ही कराल, साधना कराल, तेव्हाच तुम्ही विजय मिळवाल, तोपर्यंत विजय मिळवणार नाही असं अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितला. आणि ही जी तुमची द्रुपदी आहे, ही द्रुपदी ही मागच्या जन्मामध्ये अधिक मासाची हेटाळणी केली, अवहेलना केली, म्हणून तिला हा दोष तुम्ही 5 पती मिळालात. मग तेव्हा श्रीकृष्णाने पूर्ण अधिक मासाचं महात्म्य सांगितल्यानंतर 5 पांडवांनी सुद्धा तो केला आणि भविष्यात त्यांचा विजय झाला. असे अनेक राजे महाराजे होऊन गेलेले आहेत. फार अनादी कालापासून चालत आलेली प्रथा आहे. असाच एक राजा होता, त्याचं नाव होतं दृढ धन्वा. तो दृढ धन्वा सम्राट होता. तिची पत्नीचं नाव होतं रूप सुंदरी. त्यांना 4 मुलं होते, 1 मुलगी होती. सर्व ऐश्वर्य होतं, गुणसंपन्न, रंगेल चालतं कळलं, तो रंगेल होता. राजाकडे लक्ष नाही, स्वतःच्या सुखाकडे लक्ष, स्वतःच्या ऐश्वर्याकडे लक्ष. नुसता ऐश्वर्यात लोळून असायचं. जसा राजा तथा प्रजा. कुटुंबी तसंच. मी इथं आश्रममध्ये कसा बसतो, कसा वागतो, कशी हालचाल करतो, यावर काय या मठाचा हालचाल चालू आहे. कुटुंबामध्ये आपण कुटुंब प्रमुख म्हणून एखादी व्यक्ती जर कार्य करत असेल, ती जशी कार्य करते तसाच कुटुंबाचं कार्य चालतो. तुम्ही मिश्रीचा डबा घेऊन बसला की झाला, पुढचा पिढी तयार झाली लिपस्टिक लावून रोडवर फिरायला. कुणी बापाने एखादी संध्याकाळचा टाकून आला
की मुलगा मोबाईल खेळत बसलाच, सिगरेट ओढत बसलाच. ही संस्कृती आहे प्रत्येक घराची, कुटुंबाची. तसा तो दृढधन्वा राजा ऐश्वर्यामध्ये गुंतून होता. धर्म करायचा नाही, दानधर्म करायचा नाही, कुठली तीत पाळायचं नाही, कुठले व्रत वैकल्य करायचं नाही. एकदा पोपट तो अरण्यात गेला. तो अरण्यात गेल्यानंतर कशाला गेला? शिकार करायचं, मटण भाजायचं, तिथंच खायचं आणि तिथंच झोपायचं, तिथंच आनंद घ्यायचा आणि परत घरी यायचा. एकदा शिकारला गेल्यानंतर तिथे एक पोपट येऊन बसला झाडावर. आणि पोपट येऊन बसल्यावर त्या पोपटाने मनुष्यवाणीमध्ये सांगितलं, राजा सावध हो. तो तिकडे इकडे पाहिला, कुठे आवाज येतो, कुणीही मनुष्य दिसेना. परत एकदा त्या पोपटाने आवाज दिला, राजा सावध हो. तेव्हा तो पोपटाकडे त्याचं लक्ष गेलं. आणि पोपटाकडे लक्ष गेल्यानंतर त्या राजाने विचारलं पोपटाला की मला सावध हो असं का म्हणतोस? तेव्हा त्या पोपटाने 3 वेळा म्हणाला की सावध हो राजा, सावध हो राजा, सावध हो राजा, आणि भरकन उडून गेला. भरकन उडून गेल्यावर त्याला त्याचं उत्तर मिळालं नाही. तो राजधानीमध्ये आला, मनावर घेतला नाही, तो सहजवारी हलक्यावारी घेतला. पण जेव्हा संध्याकाळी झोपल्यानंतर त्याच्या डोळ्यासमोर तो पोपट, राजा सावध हो, हे शब्द सारखे त्याच्या कानामध्ये, हृदयामध्ये गुंजायला लागले. त्याच्या मनामध्ये, डोळ्यामध्ये तो पोपट दिसायला लागला. मनस्थानी पोपटाचा आवाज हे दिसायला लागलं. 2-3 दिवस गेले, त्याचेही धाडस होईना. असं कसं पोपटाने मनुष्यवाणीमध्ये मला सांगावं, राजा सावध हो, ह्याचं कारण काय? तेव्हा त्यांनी पत्नीला सांगितलं, रूपसुंदरीला सांगितला. रूपसुंदरी सुद्धा चिंतेत पडली. राजदरबारात राजा येत नव्हता, तो राजमहालातच असायचा. जिकडे जिकडे आनागोंद माजला, हाहाकार माजला, सैरावैरा कसंही कुणी कसंही स्वैराचार करायला लागले. एकदा त्या मार्गातनं वाल्मिकी ऋषी चालले होते. आणि वाल्मिकी ऋषी जाताना विसाव्यासाठी ते राजाकडे गेले. राजा आत होते. रूपसुंदरी पत्नीनं त्यांचं स्वागत केला. आणि स्वागत करून राजदरबारात त्यांना त्या वाल्मिकीला घेऊन आलं. तेव्हा राजा आले, पण चेहरा चिंतित होता. चेहरा चिंतित आहे म्हटल्यानंतर वाल्मिकी ऋषीने विचारलं की राजाला चिंता कसली लागली? तेव्हा तो राजा काय बोलत नव्हता. पण महाराणी बोलली. ती म्हणाली की एकदा अरण्यात हे गेले होते शिकारीसाठी, आणि पोपटाने सांगितलं राजा सावध हो. तेव्हा वाल्मिकी ऋषीनं ध्यानस्थ झाले आणि ध्यान लावून पाहिलं. तेव्हा रूपसुंदरीनं विनंती केली की आम्हाला याचा उलगडा व्हावा. मग वाल्मिकी ऋषीनं राजांना आल्यानंतर दोघांना बसवलं आणि त्यात सांगितलं की हा पोपट नसून हा मागच्या जन्मातला तुमचा मुलगा आहे. मागच्या जन्मातला मुलगा आहे, तो पोपटाच्या पोटी गेलाय, पण तुम्हाला तो दोष लागला. तेव्हा वाल्मिकींना दोघंही म्हणाले, विनंती केले, आणि ते म्हणाले की आमचा दोष काय असेल ते आम्हाला सांगा, आम्ही उपाय सांगा, आम्ही करू. तेव्हा वाल्मिकी ऋषीने सांगितलं की मागच्या जन्मी तुम्ही सुदेव नावाचा राजा होतास, आणि गौतमी ही तुझी पत्नी रूप सुंदरी आहे, ती गौतमी होती. मागच्या जन्मामध्ये तुम्ही राजाच होता, पण तुम्हाला मूल नव्हतं, तुम्हाला मूलबाळ नव्हता, काय नव्हता, आणि तुम्ही देवाकडे सतत विनंती करत होता की आम्हाला पुत्रप्राप्ती होऊ द्या.
वंशाला देवा राहू द्या, असं खूप प्रयत्न केला आहे आणि खूप साधना केली तुम्ही. खूप धार्मिकता होती तुमच्याकडं. नीतिवंत होता, न्यायवंत होता, कुलवंत होता, शीलवंत होता, धर्मवंत होता, धर्मवीर होता, सत्यवादी होता. हे सगळेपण तुम्हाला लागू होते. पण तुमच्या नशिबामध्ये मूल नव्हता, नशिबामध्येच नव्हता. तेव्हा तुम्ही कठोर साधना केलात. तुमची साधना बघून महाविष्णू गरुडावर बसून तुमच्या साधनेच्या ठिकाणी आले आणि तुम्हाला प्रकट झाले, प्रसन्न झाले आणि तुम्हाला विचारलं की तुम्हाला काय हवं, कशासाठी साधना करताय. तेव्हा तुम्ही सांगितलं की आम्हाला पुत्रप्राप्ती होऊ द्या. तेव्हा महाविष्णूंनी सांगितलं की तुमच्या नशिबी पुत्र नाही, हे सोडून काय पण मागा. पण तुम्ही हट्ट धरलात की आम्हाला पुत्राची गरज आहे, आम्हाला पुत्रच पाहिजे. तेव्हा गौतमीनं सुदैवांना खूप समजावलं, जे नशिबात नाही ते का मागताय, जे नशिबात आहे ते मागा. तेव्हा हट्ट धरला सुदैवाने, नाही म्हणला मला पुत्रच पाहिजे. तो महाविष्णूने सांगितलं की मी माझ्या मुखातनं गेलेलं आहे, देवाच्या मुखातनं एकदा गेला की तो गेला, मी तुला पुत्र देऊ शकत नाही, तो अधिकार माझ्यात नाही. तेव्हा गौतमीनं देव आणि दैत्याच्या मधलं दैव असतो, दैव जाणीले कुणी, देव आणि दैत्य या मधला जो आहे की तो कर्म बदलू शकतो तो मनुष्य प्राणी. तुम्ही हट्ट धरलाच तर गरुड सुद्धा विनंती केला महाविष्णूंना. गरुडाने सांगितलं देवा, ह्याचा हट्ट आपण पूर्ण करणं आपलं काम आहे. तर महाविष्णूंनी सांगितलं की तू ह्याचा हट्ट पूर्ण कर. गरुडाला सांगितलं, गरुडाला वरदान द्यायला सांगितलं आणि गरुडाने वरदान दिल्यानंतर काही कालांतराने दिवस गेले, पुत्रप्राप्ती झाली, सगळं कार्य झालं. मुंज करण्याची वेळ आली. ठराविक कालावधीनंतर मुंज करतात. प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक पंथामध्ये वेगळी वेगळी पद्धत आहे. मग ते मुंज करत होते. मुंज करण्यासाठी देवल नावाचा एक ऋषी आला. त्या ऋषीने मुंज केल्यानंतर हात पाहिलं. हात पाहिल्यानंतर हात पाहता पाहता देवल ऋषीच्या कपाळाला गाठी आल्या, आटे आल्या. तो गंभीर झाला. तेव्हा त्या सुदैव आणि त्या गौतमी दोघांनी ते जाणलं आणि त्या ऋषीने विचारलं की तुम्ही असं गंभीर का झालात आमच्या मुलाचा हात पाहून. तेव्हा त्या देवल नावाच्या ऋषीने सांगितले की तुमचा मुलगा अल्प आयुष्य आहे, तो 12 वर्षानंतर मृत्यू येणार आहे त्याचा. मग हा खूप दुःखी झाले. ते गौतमी म्हणाली पुत्र नसता तर बरा झाला असता, पुत्र घेऊन परत पुत्राला आमच्या डोळ्यासमोर सोडायचं, हे महादुःख आहे, मोठं दुःख आहे. मग ते रडायला लागले. परत गौतमीने सांगितले की तो 10-12 वर्ष येऊ दे, आल्यानंतर बघू, आत्ताच काय दुःखी होत आहे तुम्ही. असं सुदैवाचं त्यांनी समजूत काढली आणि योगायोगाने 12 वर्ष कधी झाले, कधी तो मुलगा पोहायला गेला आणि हा दोघा राणीला आणि महाराजांना कोण दोघांनाही माहीत नाही. तो तीच लक्षात नाही, वार लक्षात नाही, किंवा 12 वर्ष पूर्ण कधी होतात हेही लक्षात नाही. तो मुलगा उन्हाळ्याचे दिवस होते, पोहायला म्हणून गेला आणि उडी मारला. तो वरनं खालनं वर आलाच नाही. सगळे मुलं ओरडायला लागले. ओरडत असताना राजाला बोलवलं. राजा आला आणि राजा आल्यानंतर त्या मुलाला प्रेत फुगून वर आला आणि प्रेत फुगून वर आल्यानंतर मांडीवर घेतलं. सगळ्या लोकांनी समजावून सांगितलं की हे प्रेताची विधी केला पाहिजे. ते दोघंही करायला तयार नव्हते. कसा दुःख असतो पहा. धर्माची हेटाळणी करणं, धर्माची अवहेलना करणं, धर्माला कमी लेखणं, हे तुमच्या भौतिक सुखाच्या आड हे लपल्यामुळं तुम्हाला त्याची जाणीव होत नाही, कुणालाही जाणीव होत नाही.
हे करणं का गरजेचं आहे? हे काळाची गरज आहे. तेव्हा असे 15 दिवस गेले, मांडीवर घेऊनच बसले ते दोघे. लोकांनी खूप समजूत घातली, राजापुढे शहाणपणा चालत नाही. त्या म्हणी उक्तीप्रमाणे तेव्हा अति महापाऊस आला, महामुसळधार पाऊस आला. कालचक्र फिरले निसर्गाचे. त्यांची कठोरता पाहून इंद्राने वर्षाव केला, वरून राजांना सांगितला, वायूनी वादळ सोडला, खूप हाहाकार माजवला, केवळ याची विधी व्हावं आणि हा राजा इथनं हलावं म्हणून. पण तो का हलायला तयार नव्हता, तो हलला नाही. शेवटी तिथे पूर्ण पुरुषोत्तम अवतारले. 15 दिवस जेवण नाही, खाणं नाही, पिणं नाही. बाळाला दोघंही मांडीवर घेऊन बसले. एक महान तपस्या घडलं, महान साधना घडलं. आणि पूर्ण पुरुषोत्तम तिथे आला आणि तो म्हणाला की तुम्हाला हवं काय सांगा, तुम्ही वरदान मागा. तेव्हा त्यांनी सांगितलं, आम्हाला कुठलंही वरदान नको, काही नको, फक्त आमचा पुत्र जिवंत झाला पाहिजे, आमचा पुत्र आम्हाला मिळाला पाहिजे. हे जगात सगळ्यात मोठं श्रेष्ठ आमचं मागणी आहे. तो पूर्ण पुरुषोत्तमाने सांगितलं की तुम्ही पुरुषोत्तम मासातले 15 दिवस तुम्ही कठोर दिवस काढलात. एक पुत्राला देह सोडला असताना सुद्धा तुम्ही मांड्यावर घेऊन बसलात, ना अन्न ग्रहण केला नाही, पाणी ग्रहण केला नाही, काही तुम्ही स्वीकारलं नाही. हे सगळ्यात मोठी साधना आहे, कठोर साधना आहे, हे कुणीही करू शकत नाही. म्हणून तुझं पुत्र तुला मी परत देतो. म्हणून पुत्र जिवंत झाला आणि ते उरलेले 15 दिवस होते, त्यांनी ते पुरुषोत्तम मासातले साधना पूर्ण केली. असा पुरुषोत्तम मास आहे. या पुरुषोत्तम मासामध्ये जेवढी काय साधना करता येणं शक्य आहे, जेवढं काय त्याग करणं शक्य आहे, जेवढं काय दान धर्म करणं शक्य आहे, जेवढं पारायण करणं शक्य आहे, जेवढं तीर्थाटन तीर्थस्नान हे सगळ्यात पवित्र मानलं आहे. जर आपल्याला हे शक्य नसतील, ज्यांचे माता पिता जिवंत आहेत ना, तिने थोडंसं माघार वळून पाहावा. त्यांच्या चरणाजवळ सगळे तीर्थ आहेत. हे जगातले विश्वातले सगळे तीर्थ आईवडिलांच्या चरणावर आहेत. जो रोज त्यांच्या आईवडिलाचं चरण शिवल, सगळ्या तीर्थात स्नान केल्याचं पुण्य त्याला मिळायला लागतं. जो वृद्ध आई वडील आहेत, त्यांची मनोभावे सेवा करतो, त्यांचे औषध उपचार असतील, त्यांचा हातपायात तेल लावून चोळणं असेल, त्यांना स्नान घालणं असेल, त्यांना कपडे घालणं असतील, त्यांना ते जे काय प्राथमिक उपचार आहे ते करणं असेल, त्यांना पाय चपणं असेल, त्यांना झोपायला अंथरून टाकून देणं, त्यांना झोपवणं, त्यांना उठवणं, हे जो करेल तो पुरुषोत्तमा समान होईल असं ग्रंथात सांगितलं. लक्षात ठेवा. एवढी महानता आईवडिलांच्या मातापित्यांच्या सेवेमध्ये आहे. त्याच्याही पलीकडे जगातलं सर्वात श्रेष्ठ जे 14 भुवन 14 ब्रह्मांड ज्याच्या हृदयस्थानी आहेत, ज्याच्या पोटी आहेत, ते म्हणजे गोमाता. जो कोणी गोमातेची सेवा करेल, त्याला खुराक देईल, त्याला स्नान घालेल, त्याला झोपू देईल, पाणी पाजल, त्याला ह्याच्या 100 पटीनं पुण्य अधिक मिळेल असं ग्रंथात सांगितलेलं. लक्षात ठेवा. गोमातेची सेवा, माता पित्याची सेवा, तीर्थाटनला जाणं शक्य नसेल तरी आपण केला तरी हे अधिक मासातील अधिक पुण्य मिळण्यासाठी तुम्ही त्याला साधनेच्या रूपाने करू शकताय. बोला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.